निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णतः अडचणीत सापडलेला आहे। महागाचं बियाणं शेतामध्ये पेरलं खरं, परंतु आज मात्र पाऊस थांबून गेलेला आहे। पाऊस येत नाहीये म्हणून हाच बळीराजा, हाच शेतकरी आज आतुरतेनं वाट पाहतोय या पावसाची, या पाण्याची, परंतु पाऊस मात्र यायला तयार नाही। आणि म्हणून जो शेतकरी शेतामध्ये उन्हा ताणाचं काबाड कष्ट करतो, राबतो, स्वतः पिकवतो, स्वतःचं भरण पोषण तर करतोच, परंतु अवघ्या जगाचं भरण पोषण करण्याचं जो सामर्थ्य ठेवतो ना, त्या शेतकऱ्यांची मनस्थिती आज काय झालेली आहे, तर तीच मनस्थिती, तेच अंतःकरण आज मी माझ्या स्वलिखित कवितेच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी मांडतो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे करून ठेवा आणि सगळीकडे ही कविता शेअर करा बांधवांनो, माझी विनंती तुम्हाला की आज येतो रे पाण्या रे मन झाले हे बाबरे, आज येतो रे पाण्या रे मन झाले हे बाबरे, पिळ आतड्यात पोटी दुःख सोसत राहिले, की जमिनीच्या कुशीत पेरू म्हटल काही, जमिनीच्या कुशीत पेरू म्हटल काही, भरेल जीवाची ही आस ढग फुटलच नाही, बीज भुईवरती पेरून, बीज भुईवरती पेरून अंकुर जो मात उगले, उन्हातानी घाम गाळून भाग्य कसे भेगळले, भाग्य कसे भेगळले, वाट पाहून पाण्याची, वाट पाहून पाण्याची, भान हरपून गेलं, आन शेतातील पीक सार करपून गेलं, सार करपून गेलं, अशी शेताची ही माती कशी कपाळी मिलावू, अशी शेताची ही माती कशी कपाळी मिलावू, बांध संसाराची गाठ चल पंढरीला जाऊ, चल पंढरीला जाऊ। आणि म्हणून हा बळीराजा, हा शेतकरी राजा या पांडुरंग परमात्म्याकडे, या विठ्ठलाकडे साकडं मागतोय की हे देवा पाऊस पडू दे, ही धरणी माता भिजू दे आणि आमचं जे काही पीक आहे ना ते पीक त्या ठिकाणी जोमात उगू दे, त्याचं संगोपन कर रे देवा, त्याचं संगोपन कर। मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर ही कविता आवडली ना तर सगळीकडे शेअर करा। धन्यवाद।